तर हॅलो नमस्कार राम राम मंडळी. तर विषय असा होता की आज होता रविवार आणि रविवार म्हणलं आपला दिवस सुट्टीचा दिवस. मग म्हटलं मस्तपैकी फोटोशूट वगैरे करायची आणि मस्तपैकी कुठेतरी जाऊया असं रम्य वातावरणात. आणि इथं आल्यानंतर असलं भारी फील आलं की नाही. शेवट तनका तुम्हाला दाखवतो मी प्लेस खतरनाक आहे. तुम्ही पण येऊ शकताय फॅमिलीसोबत. इथं वरती रेस्टॉरंट आहे म्हणजे आपल्याला मॅगी वगैरे सगळं इथं करून भेटते. तितक्यात मला एवढं क्यूट असं मस्त की पप्पी दिसलं म्हणजे कसं कुक्कू दिसलं आपल्या मराठी भाषेत. डॉग ई कुक्कू कुत्र पिल्लू डॉगी दिसलं. एवढं भारी दिसलं नाही हो की कसलं क्यूट दिसतंय ना. शेवट आज म्हटलं व्लॉग असा होणार आहे की सगळा प्राणीच दिसणार असं वाटलं. मग काय पुढे पुढे गेल्यावर सगळी प्राणीच दिसायला लागली. प्रत्येक प्राण्याचा व्हिडिओ केलाय तुम्ही बघू शकताय. डॉग आणि कॅटच आहेत पण व्हिडिओ असलं भारी झाल्यात की तुम्ही बघितल्यावर खुशीच व्हायला पाहिजे. त्यानंतर जरा मस्तपैकी स्वाद घेऊया म्हणलं हिरव्या गार वातावरणाचा. आईला वाट कुठं आहे काय दिसलं झालं. बाई 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 बाई. तर हिरवगार बिग बॉस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला जर या बिग बॉस मध्ये यायचं असेल हिरवगार बिग बॉस मध्ये तर लवकरात लवकर आपला ज्योतिबा रोडला यायचं आणि सगळे हिरवगार बिग बॉस आहे. आणि असं हिरवगार बिग बॉस बघण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त कोल्हापुरातच यायला लागतं. सापला विषय लावा ताकद या मग इकडे. तर कसं वाटते वातावरण दणक्यामध्ये कसं आहे मस्त वातावरण आहे. पूर्ण अखंड कोल्हापूर माझ्या सगळं झालं आणि परत कॅटचा आवाज आला म्याव वरून. मग इकडे बघती तर इकडे वाघाची मावशी. हे सोडा हो हे काहीच नाही. वाघाची ओरिजिनल मावशी दिसली आम्हाला. म्हणजे कसं झाडावर कसा वाघ चित्ता चढती तसं बघा. हे बघा कसं आहे गुच्छ एकदम कडक मध्ये क्वालिटी. असं व्ह्यू असं बघितलं असं वाटलं आपण डिझनी टीव्ही बघालोय का काय डझनभर टीव्ही बघालोय काही समजेना. लय भारी व्ह्यू होता. आणि त्यानंतर आम्हाला जे डॉग भेटले अगा असलं भारी आणि क्यूट होतं का नाही. सगळं ऐकत होतं आणि कोणाचं होतं काय माहित नाही आम्हाला पण क्वालिटी होतं. म्हणजे असं जवळ बोलवलं की यायचं असं क्वालिटी. व्लॉग कडे मनच लागे ना. म्हणजे ती म्हणतात ना अॅनिमल लवर. एखाद्या नवीन व्यक्तीवर मैत्री झाली म्हणजे प्राण्यांवर किती शांत बसली सोडू वाटत नाही त्या व्यक्तीला. तसं झालंय म्हणजे प्राण्यांवर जीव लावा 100% तुम्हाला कधीच धोका देत नाही असा विषय झाला. आणि ते शेवटपर्यंत माझ्या सोबत होतं. मी तिकडे ह्याच्यात काय म्हणतात ते जंगलामध्ये जर गेलो तर ते मागणे जायचं. जंगल म्हणजे काय म्हणायचं त्याला ते हिरवगार वातावरण. आत गेले की त्या झाडीत जर गेले की मागे त्याकडे ही बारकं पिल्लं मागाशी ती असली भांडायला तिथं ना. ए माझी चपात आहे माझी चपात आहे सोडणार नाही तुला. ए परत माझ्या नादाला आईला एवढं मोठं आहे मी आणि माझ्या अंगावर तू मला पाडलायस. अगा 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 काय खातेस बोरमिठा खातेस का काय म्हणाली ती. अगा म्हटलं हे बाई चिडते आणि उठते का नाही. हे बघा याचा कान पाडा फोडीनं म्हणते डायरेक्ट कान धरते. याला घेतलं खांद्यावर आणि लय भारी वाटलं मला. आपल्याला कुठल्या आवाजाची गरज नाही कारण आपलाच आवाज ड्रॉप मध्ये. कसं वाटतं इथं नका. आज सगळ्या व्लॉग मध्ये मला वाटते डॉग कॅट हे असलंच आहे सगळं. वाघाची मावशी बिवशी सगळं दणकामध्ये सुट्टी नाही. तो कसा आहे गुच्छ गावला इथं गावल्याला बिवल्याला काय नाही. हॉटेल मालकांचं आहे मला आवडलं म्हणून जवळ घेतलं. ते पण भारी आहे.